नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, मोठी स्टारकास्ट, मोठं प्रोडक्शन बॅनर म्हणजे अमय खोपकर सर तर मराठीमधले आहेतच, पण त्याचबरोबर धर्मा प्रोडक्शन्स म्हणजेच करण जोहर सारखं मोठं बॅनर असून सुद्धा ये रे पैसा 3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी करू शकला नाही. इनफॅक्ट ये रे पैसा 1 चांगला डिसेंट चालला, 2 आय थिंक अजिबात चालला नाही. तरी सुद्धा 3 काढण्याचा अट्टहास का होता, हट्ट का होता हे देव जाणे. आता ओव्हरऑल जे काही गुगलवर आपल्याला कलेक्शन अवेलेबल आहे, लाईफ टाइम कलेक्शन या सिनेमाचं, ते 90 लाखांच्या आसपास आहे. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की हा सिनेमा एवढी मोठी स्टारकास्ट, एवढं मोठं प्रोडक्शन असून सुद्धा हा सिनेमा 1 कोटीचं टप्पा सुद्धा पार करू शकला नाही. आणि त्यानंतर अमय खोपकर सरांचा एक इंटरव्ह्यू सुद्धा खूप प्रसिद्ध झाला आणि तो इंटरव्ह्यू म्हणजे जिकडे ते असे जरा त्यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा होते. आणि त्यांनी सांगितलं की ज्या कलाकारांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहिलो त्यातला एकही कलाकार ये रे पैसा 3 हा याचे शोज कॅन्सल केले जात आहेत तरी सुद्धा कोणी काही बोलत नाहीये. आता मला मान्य आहे थोडी मराठीची आपली गैरसोय होते, पण प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारलाय हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. झापूक झोपूक प्रमाणेच या सिनेमाचा जेव्हा ट्रेलर आला तेव्हापासूनच प्रेक्षकांनी थोडी नची बाराखडी म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स आणि कशाला आता उगाच हे असं सगळं सुरुवात केली होती. त्यामुळे प्रेक्षकांना काय हवंय याचा कुठेतरी विचार निर्मात्यांनी आणि डिरेक्टर्सनी, फिल्म मेकर्सनी आपल्या मराठीचा करायला हवा, जो दुर्दैवाने केला जात नाहीये. एनिवेज, या व्हिडिओसाठी एक तर सर्वप्रथम म्हणजे विशालजी यांचे खूप खूप आभार, कारण आज सकाळीच त्यांनी मला या सिनेमाची OTT अपडेट दिली, नाही तर मला ऍक्च्युली कळलं नव्हतं. सो धन्यवाद विशालजी, तुमच्यामुळे मला याची अपडेट मिळाली. सो आता तुम्हाला समजा हा सिनेमा बघायचाच असेल OTTवर, आता थिएटरमध्ये तर तुम्ही बघितला नाही, पण हा सिनेमा जर तुम्हाला OTTवर बघायचा असेल तर आजपासून हा सिनेमा स्ट्रीम व्हायला सुरुवात झालेली आहे. आज म्हणजे 22 ऑगस्ट 2025 पासून. कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर? तर एकमेव OTT प्लॅटफॉर्म आहे जो मराठी सिनेमाना हल्ली विकत सुद्धा घेतला जात नाही. ही आतली खबर आहे. हे हल्ली पेपर व्ह्यूवर असतं, त्यातलाही सुद्धा काहीतरी पर्सेंटेज असतात ज्याचं मॅक्सिमम पर्सेंटेज अमेझॉन ठेवतं आणि ठराविक पर्सेंट मेकर्सना मिळतं, कारण व्ह्युअरशिपच नाहीये मराठी सिनेमाची OTTवर सुद्धा. त्यामुळे अमेझॉननी आता OTT राईट्स, सॅटेलाइट राईट्स घेणं बंद केलेलं आहे मराठी सिनेमाच्या बाबतीत. ते उपकार केल्यासारखे आपल्याला की बाबा अपलोड करा, जे काही व्ह्यूज येतील त्यातलं आपण एवढं पर्सेंटेज शेअर करू. तर हा सिनेमा तुम्ही अमेझॉन प्राईम या OTT ऍपवर आजपासून बघू शकता, पण आजपासून तो रेंटवर तुम्ही बघू शकता. 250 किंवा 300 काहीतरी रेंट असेल, 24 तासांचं का 48 तासांचं, ते तुम्हाला भरावं लागेल. पण थोडा धीर धरा, जर तुम्ही अमेझॉनचे मेंबर असाल तर 2 आठवड्यांनी तुम्हाला हा सिनेमा त्या मेंबरशिपमध्ये फुकट बघायला मिळेल. सो आता तुमच्यावर आहे की जारे पैसा करत तो आत्ता रेंटमध्ये घालवायचा आहे की ये रे पैसा करत अमेझॉनमध्ये जे काही सबस्क्रिप्शन आपण भरलेलं आहे त्या सबस्क्रिप्शनमध्ये बघायचं आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.